नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 38 जागांवर अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी थेट लढत झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे, शरद पवारांची हवा आहे अशा प्रकारचं चित्र होतं। मात्र अभूतपूर्व निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला आहे आणि त्या 38 पैकी ज्या ठिकाणी थेट लढत झाली शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये, त्यापैकी अजितदादांनी शरद पवारांचे 31 उमेदवार पाडलेले आहेत। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी अजित पवारांनी दंड तोपटून सांगितलं होतं की अरे बेट्या तू कसा आमदार होतो ते पाहतोच, अशी धमकीवाजा इशारा ज्या आमदाराला अजितदादांनी दिला होता तो आमदार देखील अजितदादांनी पाडून दाखवलेला आहे आणि याच विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। 2019 मध्ये निवडून आलेल्या 54 आमदारांपैकी अजित पवार यांच्या पाठीशी 41 आमदार उभे राहिले तर उरलेले आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले। फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात प्रथमच आमने सामने शरद पवार आणि अजित पवार आले। यावेळी दोन्ही ठिकाणी शरद पवार यांच्याच पक्षानं बाजी मारली होती। विधानसभेला मात्र अजित पवारांनी त्याचा वचपा काढलाय, बदला घेतलाय असं म्हणावं लागेल। विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून 86 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या, तर अजित पवार यांच्या पक्षाला केवळ 52 जागाच मिळाल्या होत्या युतीकडून। यातील एकूण 38 जागांवर दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने होत्या आणि यातील बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा सामना होता। इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी थेट लढत होती प्रतिष्ठेची। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये काट्याची टक्कर होती। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या लक्षणीय लढती महाराष्ट्रामध्ये होत्या। शनिवारी जाहीर झालेल्या निकालात अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी थेट झालेल्या सामन्यात 38 पैकी 31 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। यात बारामतीमध्ये अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा 1 लाखाहून अधिकच्या फरकानं दणदणीत पराभव केला। इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा पराभव होईल असं बोललं जात होतं, मात्र त्या ठिकाणी अजितदादांच्या हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांच्या समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला। पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्याकडे 13 आमदार होते, परंतु विधानसभा निवडणुकीत पवार मुसंडी मारणार असा होरा वर्तवण्यात येत होता, मात्र पक्षाने केवळ 10 आमदार निवडून आणलेत। शरद पवारांचा हा मोठा पराभव मानला जातोय। तर यातील सोलापूर जिल्ह्यात 4, सांगलीमध्ये 2 आमदार निवडून आलेले आहेत, तर बीड आणि कर्जत आणि वडगाव शेरी, मुंब्रा कळवा या मतदारसंघात प्रत्येकी 1 आमदार शरद पवारांना जिंकून आणता आलेला आहे आणि अशा प्रकारे शरद पवारांचे केवळ 10च आमदार निवडून आलेले आहेत। तो आमदार देखील अजित पवारांनी पाडलाय, ज्याला अजितदादांनी इशारा दिला होता। प्रचारादरम्यान अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षातील विद्यमान आमदार अशोक पवार यांना तू निवडून कसा येतो तेच पाहतो असा थेट इशाराच दिला होता। अजित पवार यांनी पवार यांच्या पुढे ज्ञानेश्वर कटके यांना उभं केलं होतं। शनिवारी जाहीर झालेल्या निकालात 74,550 मतांनी अशोक पवार यांचा दणदणीत पराभव त्या ठिकाणी अजितदादांनी करून दाखवलाय। विद्यमान आमदार अजित पवारांनी शरद पवार गटाचा पाडलेला आहे, अशोक पवार यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि अशा प्रकारे अजित पवार यांनी आपली ताकद विधानसभेला दाखवून दिलेली आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह, महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य, आधारवड, सह्याद्री अशा विविध उपमा शरद पवारांना आपण देतो। मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा इरा संपलेला आहे अशा प्रकारची एक चर्चा महाराष्ट्रात होते। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। हा जो निकाल लागलाय हा अविश्वसनीय आहे असं अनेकांचं मत आहे। तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्या मतदारसंघात कोण झालाय आमदार ते देखील नक्की कळवा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।